तसेच एपी बॉयज संघाचे पॉवर प्लेचे षटक घेऊन येतो तो म्हणजे प्रशांत. ग्राउंड शॉट असल्यामुळे पंच सगळे नियम सांगताना भावेश नाईक व विशाल भोईर यांना. एकविरा मित्र मंडळाचे सर्व पोरं चला सामन्याला सुरुवात. पंचांच्या डावीकडून मारा करेल ते म्हणजे प्रशांत, त्याला समोर जाईल तो भावेश. पहिला चेंडू पॉवर प्ले षटकातील पहिला चेंडू, खूपच चांगला चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळलेला. मग एक मात्र धाव रोखू शकत नाही. धाव संख्या झाली ती एक. एक चेंडू नंतर धाव संख्या झाली ती बिनबाद एक. पुढचा चेंडू प्रशांत यांचा, त्यांना समोर जाईल प्रथमच स्ट्राईकला आलेला फलंदाज विशाल. विशाल यांनी मारलेला फटका, पाहूया किती धाव मिळतात. डिक्लेअर मध्ये गेलेला चेंडू, धावसंख्येत एक धावेने भर. धावसंख्या झाली ती म्हणजे दोन चेंडू नंतर बिनबाद दोन. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. तिसरा चेंडू घेऊन येईल तो प्रशांत, त्याला समोर जाईल तो विशाल. खूपच चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे प्रशांत, त्याला समोर जाईल तो विशाल. लेगच्या दिशेने मारलेला फटका, पाहूया किती धाव मिळते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु विशाल यांचा नकार. धावसंख्येत एक धावेने वर. धावसंख्या झाली आहे ती तीन धावा. पुढचा चेंडू प्रशांत यांचा, त्याला समोर जाईल भावेश. आता मात्र खूपच चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्येत कोणतीही भर नाही. धावसंख्या झाली ती 5 चेंडू नंतर 3 धावा. पॉवर प्ले षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र मंदिरामध्ये गेलेला चेंडू. धावसंख्येत एक धावाने भर. धावसंख्या झाली ती 4. एक षटकानंतर धावसंख्या झाली ती 4.
संघाचे दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो तो म्हणजे रोहित. पहिला चेंडू आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू. पंच राजू पाटील यांच्याकडून नकारात्मक चेंडूचा इशारा. धावसंख्येत 1 धाव आणि भर. धावसंख्या झाली आहे ती 5 बिनबाद 5. एक षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 5. पुन्हा एकदा रोहित त्याला समोर जाईल तो विशाल मारण्याच्या प्रयत्नात परंतु 1 धाव. धावसंख्येत 1 धाव आणि भर. धावसंख्या झाली आहे ती 6. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो म्हणजे भावेश. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा पंच राजू पाटील यांच्याकडून. धावसंख्येत 1 धाव आणि भर. धावसंख्या झाली आहे ती 7. एक षटक व एक चेंडू नंतर धावसंख्या झाली आहे ती 7. आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू. खूपच चांगला चेंडू होता परंतु भावेशांच्या बॅटच्या पट्ट्यात आला नाही. पुढचा चेंडू रोहित यांचा. आता मात्र खूपच खराब असा चेंडू आणि वाईट प्लस अशा 2 धावा. धावसंख्या 9. पुढचा चेंडू रोहित यांचा. त्याला समोर जाईल पुन्हा एकदा भावेश नाईक. आता मारलेला चेंडू पाहूया झेल होतोय का नाही आणि झेलची बाद होतोय तो म्हणजे भावेश. प्रथमच स्ट्राईकला आलाय ते म्हणजे सचिन नाईक. रोहित यांचा पुढचा चेंडू. समोर जातील ते म्हणजे सचिन नाईक. पाहूया कसा समाचार घेतायत तो. लेगच्या दिशेने मारायला फटका. पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव. 1 धावावर समाधान मानावं लागेल ते धारावे संघाला. धावसंख्येत 1 धाव आणि भर. धावसंख्या झाली आहे ती 10. अजूनही या षटकातील 2 चेंडू उर्वरित.
करण मडवी युवा उद्योजक यांचे आगमन झालेलं आहे, तरी त्यांनी समालोचन कक्षामध्ये संपर्क साधावा. पुढचा चेंडू आणि डिक्लेअर 2 धावा. ग्राउंड शॉट असल्यामुळे खूपच ठिकाणी डिक्लेअर आहेत. 2 धावांनी भर. धावसंख्या झाली आहे ती 12. शेवटचा चेंडू. पाणी त्याच्यात बॉटल मध्ये घे ना. दोन षटकानंतर धावसंख्या झाली होती 12. अजूनही 2 षटक उर्वरित. चालू असलेला सामना धाराव नेरुल. धारावी संघाचे 2 षटकांमध्ये 12 धावा झालेल्या आहेत व 1 गडी बाद झालेला आहे. बघूया 2 षटकांमध्ये किती धावा पटकावतात ते धारावी संघ. सामन्याला जरा लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आणखीन बरेच सामने बाकी आहेत. गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने विशाल. चांगला गोलंदाज, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. कसल्या प्रकारची धाव नाही, धाव संख्येत भर नाही. पुन्हा एकदा विशाल. सचिन विशाल खेळतील. बघूया सचिन आणि मारण्याच्या पर्यंत चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. पंच राजू पटेल यांच्याकडनं राखणात्मक चेंडूचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 13 धावा. 13 चेंडू 13 धावा. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत सामन्यातील. बघूया किती धावा पटकावतात ते धारावी संघ. पुन्हा एकदा सचिन खेळण्यास तयार. सचिन मारला आणि पुन्हा एकदा फुलटा चेंडू. चेंडू हवेत झेल आहे. चेंडू फटका फसला आणि अशा प्रकारे सचिन हे झेलचित बाद झालेला. दुसरा हादरा बसलेला आहे तो धारावी संघाला. फलंदाज उतरलेला आहे तो म्हणजे कामेश. बघूया आपल्या संघटने काय करतात, कारण 10 चेंडू उरलेले आहेत. बघूया किती धाव पटकावतात ते कामेश. आपल्या संघासाठी फक्त 13 धावा झालेल्या आहेत. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धाव पटकावतात ते धारावी संघ. कामेश खेळण्यास तयार. चेंडू टाकले चेंडू आणि पुन्हा आणि कामेश मारण्यापर्यंत चेंडू जमीन लगत कसल्या प्रकारे आणि खूप खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आता मात्र कसल्या प्रकारे धाव नसताना 1 धाव पूर्ण करतात ते कामेश आणि धावसंख्येत भर झाली 14 धावा. अजून 14 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा विशाल खेळतील. विशाल आणि टाकले चेंडू. चेंडू जातो जमीन लगत. 1 धाव पूर्ण करतात. बघूया दुसऱ्या धावसाठी धावत आहेत का. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खूपच धीम्या गतीचा खेळ खेळतात ते धारावी संघ. कसल्या प्रकारची हाणामानी करत नाहीत. आता मात्र 8 चेंडू शिल्लक आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते धारावी संघ. या षटकातील 2 चेंडू शिल्लक खेळतील कामेश आणि पुन्हा एकदा जमीन ढकलून चेंडू. पण चेंडू कसल्या प्रकारची
धाव देत नाहीत ते स्वतः गोलंदाज. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र 60 चेंडू शिल्लक आहेत आणि बघूया किती धावा पटकावतात ते धारावी संघ. पुन्हा एकदा कामेश खेळण्यास तयार. विशाल यांनी टाकले चेंडू आणि कामेश मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. पंच राजू पाटील यांच्याकडे हात फैलावतात आणि अशा प्रकारे नकारात्मक चेंडू इशारा येतो. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती मात्र 16 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया पुन्हा एकदा आणि चेंडू धावे झेल आहे. बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेल सुटलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण करतात ते कामेश. चांगला झेल होता पण झेल काय पकडला नाही आणि अशा प्रकारे 3 षटकं संपले. 3 षटकात 2 गडी बाद 16 धावा 17 धावा. डीजे काय करतात ते कामेश. नवीन गोलंदाज संघाचं चौथं स्वतःचं पहिलं. कोण आहे रे? आदेश खेळतील कामेश आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्न चेंडू झेल आणि झेल खाली क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे झेलची बाद. पुन्हा एकदा हादरा आणि खूपच खराब फलंदाजी करतात ते करावे धारावी संघाचे खेळाडू. फलंदाज आपल्या संघासाठी बघूया शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. दीपक ठाकूर बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. 17 धावावर 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धावा पटकावतात ते धारावी संघ. खूपच दयनीय परिस्थिती म्हणता येईल ती धारावी संघाची. 17 धावा झालेल्या फक्त आणि आता मात्र आपल्या चेंडू एक धाव पूर्ण करतात आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. अजूनही या षटकातील शिल्लक आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. विशाल शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. खेळतील विशाल. टाकतील नवीन गोलंदाज आदेश. विशाल आदेशाने टाक चेंडू चेंडू जमीन बॅटच्या पट्ट्यात काय येत नाही आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ते आता मात्र आदेशांची. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते आदेश. तसेच खेळतील विशाल. आदेशाने टाक पुन्हा एकदा चेंडू जातो हवेत. बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा झेलची बाद होतात ते विशाल. पुन्हा एकदा हादरा. शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते किती अरुण म्हात्रे नवीन
अरविंद म्हात्रे आर्यन म्हात्रे नवीन फलंदाज. बघूया शेवटचे किती 2 चेंडू आहेत ना रे जितू, 2 बॉल आहेत ना, 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि बघूया आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धार चेंडू म्हणावा लागेल तो. आदेशांचा खूपच चांगली गोलंदाजी करतात ते करा संघाचे खेळाडू, चांगली गोलंदाजी म्हणता येईल ते. आता मात्र आदेशांचे शेवटचे 1 चेंडू शिल्लक आहेत. बघू किती धावा पटकावतात ते. धारावी संघ खूपच दयनीय अवस्था म्हणाल तर धारावी संघाची. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू चांगला म्हणावा लागेल तो निर्धार चेंडू. कसल्या प्रकारची धाव नाही, अशा प्रकारे 4 षटकं संपलेले आहेत. 4 षटकामागे धाव संख्या झाली ती म्हणजे 18. 4 गडी बाद 18. चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते म्हणजे करावे संघाने. 4 षटकामध्ये फक्त 18 धाव दिलेल्या आहेत आणि 19 धावांचं आव्हान असेल ते करावे संघाला. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते करावे संघ. धारावी संघाची खूपच दयनीय अवस्था म्हणावं लागेल. 4 षटकामध्ये फक्त 18 धाव झालेले आहेत. चालू असलेला सामना करण मडू यांचा सत्कार करतील आमचे करण मडू यांचा सत्कार केला जातोय. एकविरा क्रिकेट संघ आयोजित मर्यादा षटकांचे क्रिकेट सामने त्याच्या लागलेला पहिला दिवस आणि करण मडू यांचा सत्कार होतोय आमच्या मंडळातर्फे. मंडळात त्यांचे आभार. करण मडवी यांचा सत्कार करतात उमेश मडवी. आमच्या मंडळातर्फे तुमचे हार्दिक आभार. नेरूळ संघाला 24 चेंडू व 19 धावांची आवश्यकता असेल. बघूया आपल्या संघाने काय करतात ते. नेरूळ धारावी संघाने फक्त 18 धाव केलेल्या आहेत त्यामध्ये 4 षटकामागे. एकविरा क्रिकेट संघ आयोजित मर्यादा क्रिकेट सामने विकी स्मृती क्रिकेट स्पर्धा अशी भरवण्यात आलेली स्पर्धा. भव्य दिवस क्रिकेट स्पर्धा त्यातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना. पहिल्या फेरीमध्ये श्रीकृष्ण संघाने बाजी मारून 2 सामने जिंकून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्यावर खेळतील. बघूया अजून 4 सामने बाकी. त्या 2 सामन्यांमधून 4 संघांमधून 1 संघ उपांत्य फेरीत जाईल आणि तो श्रीकृष्ण संघाबरोबर खेळ. नवीन फलंदाज सलामीची जोडी मैदानात उतरायचे नेहरू संघाची. रविराज व रणजित सलामीची जोडी. फक्त 24 चेंडू मध्ये 19 धावा पटकावच्या. चेंडू द्या रे, बॉल द्या, बॉल हे जितू बॉल देस. 24 चेंडू आणि 19 धावा करायच्या आहेत फक्त नेहरू संघाला. बघूया काय करतात तो नेहरू संघ. धारावी संघाचे गोलंदाज मला वाटतं चांगली गोलंदाज असेल त्यांच्याकडे पण. अठरा चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल ती नेहरू संघाला. यानंतर होणारा सामना कोणाचा आहे? राहुल स्मृती व नवसाती दिवा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. टॉस का बाश यामध्ये नाणेफेकी करायची आहे. यानंतर लगेचच सामना असेल तर म्हणजे नवसाती दिवा व राहुल 11 ऐरोली यांच्यामध्ये. राहुल स्मृती ऐरोली यांच्यामध्ये कोणी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर पॅलेमध्ये यायचं आहे. टॉस का बॉस मध्ये नाणेफेक करून घ्यायचे आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. 18 चेंडू मध्ये 24 चेंडू मध्ये फक्त 19 धावा करायच्या आहेत त्या नेहरू संघाला. धारावी संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर लगेचच सामना असेल तर म्हणजे नवसाती दिवा व स्मृती ऐरोली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉस मध्ये येऊन आपलं नाणेफेक करून घ्यायचं आहे. यानंतर लगेचच सामना चालू करायचा आहे कारण सामन्याला उशीर करून. बघूया पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चालू असलेला सामना नेरुळगाव व धारावी गाव यांच्यामध्ये. धारावी संघाने 4 षटकामध्ये फक्त 18 धावा पटकावलेल्या आहेत तर नेहरू संघाला 19 धावांचं आव्हान दिलेलं आहे आणि तोच नेहरू संघ. बघूया पुन्हा एकदा चालू होतो सामना.
चेतन नाईक, सचिन नाईक, माफ करा सचिन नाईक पंचांच्या सचिन पहिला चेंडू खेळतील नवीन सलामीचे फलंदाज रणजित बघूया आपल्या संघाचे काय करतात ते. सचिन नाईक, सामना धीमागतीचा चाललेला असा सामना मला वाटतं बघूया सामन्यात रंगत आणतात का ते म्हणजे रणजित. सचिन पंचांच्या डावी बाजूने गोलंदाजी करतील. रणजित यांना सचिन टाकले चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात लेगच्या सीमेवर चेंडू एकदा पुन्हा एकदा दुसऱ्यासाठी धावत आहेत का बघूया मला वाटतं. आणि अशा प्रकारे खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धाव पूर्ण केल्या त्या रणजित यांनी सामन्याला सुरुवातीस आणि 2 धावसंख्या खातं खोललं जातं ते म्हणजे नेहरू संघाचं. फक्त 19 धाव पटकावचे आहेत नेहरू संघाला आणि पहिल्याच चेंडू त्यांनी 2 धाव पटकावलेल्या आहेत. बघूया किती षटकामध्ये ते आपलं आव्हान पूर्ण करतायत. पुन्हा एकदा सचिन खेळतील रणजित पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. सचिन टाकले चेंडू पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जातो जमीन लागत मला वाटते सीमा पार. राजू पाटील यांचा पंचांचा निशाणा आहे तो सीमा पार. अशा प्रकारे धावसंख्येत बरोबर धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा. खूपच चांगली फलंदाजी म्हणता येईल ते आता रणजित यांची. आणि आपले इरादे पक्के करताना फक्त 19 धावांचं आव्हान असताना 2 चेंडू 6 धावा झालेले आहेत. थोडीशी खराब गोलंदाजी करतात ते सचिन नाईक. पुन्हा एकदा सचिन नाईक खेळतील रणजित. सचिन यांनी टाकले चेंडू आणि चेंडू आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पण कसल्या प्रकारची धाव रोखू शकले नाही. धावचित होता आता वाचले ते म्हणजे रणजित आणि 1 धावसंख्येत भर झालेली धावसंख्या ते मात्र 7 धावा बिनबाद 7. 3 चेंडू नंतर धावसंख्या ती म्हणजे 7 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया आता नवीन फलंदाज शिवराज डावखुरा फलंदाज शिवराज. बघूया आपल्या काय करतात ते. पुन्हा एकदा सचिन षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा दिलेल्या आहेत त्या सचिन यांनी. फक्त 19 धावा करायच्या आहेत त्या नेहरू संघाला. पुन्हा एकदा सचिन षटकातील 4था चेंडू टाकतील पंचांच्या डावी बाजूनी. 55 काम घेतात राजू पाटील व पाटील दोन्ही बंधू. अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. 7 धावा झालेल्या आहेत. किंताळ्यावर बसलेलं कोण असेल तर थोडं बाहेर जायचं आहे. लाईनच्या बाहेर उभं राहायचं आहे. पुन्हा एकदा सचिन आणि डावखुरा फलंदाज मारलेला हवेत झेल आहे मला वाटते आणि झेलचीत बाद होतात ते. शिवराज 0 धावसंख्येवर झेलचीत बाद. अशा प्रकारे 7 धावांवर 1 गडी बाद. 4 चेंडू डीजे बघूया आपल्या सांगते काय करतात ते. 7 धावा झालेल्या आहेत 1 गडी बाद. फक्त 19 धावांचं आव्हान असेल. रोनित खेळतील सचिन यांचा 5वा चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ते आता सचिन यांची कमबॅक करताना. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने षटकातील 5वा चेंडू टाकतील रोनित यांना आणि आता मात्र जमिनीला मारले चेंडू एकदा पूर्ण करतात. आणि बघा दुसऱ्या धावासाठी धावत आहेत का आणि दुसऱ्या धावासाठी धावतात आता 2 धावा पूर्ण केलेल्या त्या फलंदाजांनी आणि 9 धावा झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती धारावी संघाची. नेहरू संघाची माफ करा. 9 धावा झालेल्या आहेत. अजून या षटकाला 1 चेंडू शिल्लक आहे. आता मात्र 10 धावाची गरज असते नेहरू संघाला. अजूनही या षटकाला 1 चेंडू शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण थोडीशी साथ देत नाहीत त्या गोलंदाजांना. शेवटचा चेंडू या षटकातील टाकतील सचिन खेळतील रोनित. 2 धावांसह खेळताना रोनित. सचिन टाकले चेंडू पुन्हा हवेत झेल. बघूया झेल खाली क्षेत्ररक्षक
आणि मला वाटते पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे आणि एक प्रकार धाव पूर्ण केला. दुसऱ्यासाठी धावत आहेत आणि 2 धाव पूर्ण करून धावसंख्येत भर झालेली. धावसंख्येची मात्र 11 धावा, एक गडी बाद 11. एक षटक संपलेलं आहे, 11 धावा झालेल्या आहेत. अजूनही 9 धावांची आवश्यकता, 8 धावांची आवश्यकता असेल ती नेरूळ संघाला. 18 चेंडू व 9 धावांची आवश्यकता. बघूया नवीन गोलंदाज. अजूनही 8 धावांची कोण? भावेश नाईक. पुन्हा संघाचं दुसरं व स्वतःचं पहिलं चेंडू टाकतील भावेश. खेळतील रणजित. बघूया आपल्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 8 धावांची आवश्यकता. खूपच चांगली फलंदाजी म्हणावं लागेल ती नेहरू संघाची. पंचांच्या बाजून टाकतील भावेश. भावेशाने टाकले चेंडू आणि मला वाटते मागच्या सीमेला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव होते. धावसंख्या झाली ती 12 धावा. अजूनही 7 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव दिलेली आहे ती म्हणजे भावेशांनी. पुन्हा एकदा भावेश षटकातील दुसऱ्याने टाकतील. पंचांच्या डावी बाजूनी उजवी बाजूने गोलंदाजी करतात ते भावेश. खेळतात रणजित. चांगली फलंदाजी करताना रणजित आपल्या संघासाठी. आता मात्र भावेश दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू मारतात आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येची मात्र 13 धावा. अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल. 13 धाव झालेले आहेत. 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू या षटकात शिल्लक आहेत. बघू या षटकातच पूर्ण करतात का रणजित. खेळतील भावेशांचा तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण करतात रणजित. 14 धाव झालेले आहेत. अजूनही 5 धाव या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. या षटकात संपवतात. बघूया मॅच. यानंतर लगेचच सामना असेल तो म्हणजे नवसाती दिवा व राहुल स्मृती ऐरोली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्याने नाणेफेक करण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये आपला संपर्क साधायचा आहे जेणेकरून सामना लवकरात लवकर चालू करता येईल. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे षटकातील आणि धाव संख्येची गरज आहे ती म्हणजे 5 धावा. 14 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद 14 धावा. पुन्हा एकदा रणजित. खेळतील भावेशांचा चौथा चेंडू. भावेशांना टाक चेंडू. पुन्हा एकदा जमीन मारले चेंडू. 1 धाव पूर्ण करतात का बघूया आणि 1 धाव पूर्ण केलेले आहे आणि दुसऱ्या धावासाठी धावत आहेत का बघूया आणि मला वाटते एका धावावर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली 15 धावा. अजूनही 4 धावांची आवश्यकता. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया खेळतील रोनित. षटकातील 5 चेंडू टाकतील भावेश. अजूनही 4 धावांची आवश्यकता आणि भावेशाने टाकले चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात निर्धार चेंडू चांगला आणि रोनित. अशा प्रकारे दुसरा आद्रा बसला तो नेहरू संघाला. डीजे तेरा चेंडू व 5 धावांची आवश्यकता. 4 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज ओमकार. बघूया आपल्यासाठी काय करतात. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. चांगली फलंदाजी करताना नेरूळ संघ आपल्या संघासाठी. रणजित चांगली फलंदाजी करताना तसेच भावेश षटकातील शेवटचा चेंडू टाकतील ओमकार यांना. डावकरा फलंदाज. बघूया आपल्यासाठी काय करतात ते ओमकार. भावेशाने टाकले चेंडू. ओमकार मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल ती भावेशांची. निर्धार चेंडू. षटक संपतंय. 2 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा. अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल. 2 षटकामध्ये 4 धावांची आवश्यकता. नवीन दीपक ठाकूर. अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडूवर 4 धावा. दोन षटकामध्ये फक्त 4 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे नेहरू संघाला सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर लगेच सामना असेल तर म्हणजे नवसाती दिवा आपल्या संघाचा कर्णधार राहुल स्मृती संघाचा कर्णधार आलेला आहे. नवसाती संघाच्या कर्णधार विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन आपलं नाणेफेक करून घ्यायची आहे. शेवटच्या दीपक ठाकूर. बघूया आपल्या संघात
12 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल ती नेहरू संघाला. रणजित सलामी आलेला फलंदाज, चांगली फलंदाजी करताना रणजित. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते रणजित. दीपक ठाकूर यांनी टाकले चेंडू आणि रणजित हे कट करण्याच्या प्रयत्नात पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो. अशा प्रकारे निर्धार चेंडू. पुन्हा एकदा दीपक ठाकूर चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता असताना नेहरू संघाला. पुन्हा एकदा दीपक ठाकूर टाकले चेंडू. डावखर गोलंदाज आता मात्र कट करून एक धाव भेटते ती नेहरू संघात. बरोबर धावसंख्या झाली म्हणजे 19 धावा 16 धावा माफ करा. अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल नेहरू संघाला. पुन्हा एकदा दीपक ठाकूर पंचांच्या गोलंदाज तयार. रणजित पुन्हा त्याच पद्धतीने मागच्या दिशेने कट करतात आणि धावसंख्या अजूनही 2 धावांची आवश्यकता असेल नेहरू संघाला. मला वाटते जिंकण्याच्या उंबरठ्यावर नेहरू संघ आणि खराब गोलंदाजी करताना दिसतात ते म्हणजे धारावी संघ. आता मात्र 2 धावांची आवश्यकता असेल नेहरू संघाला. पुन्हा एकदा दीपक खेळची रणजित. दीपकाने टाकले चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ऑब्जेक्शन मारता चेंडू जातो डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. आता मात्र धावसंख्या बरोबर झालेली आहे 18 धाव आणि 1 धावाची आवश्यकता असेल नेहरू संघाला. यानंतर लगेचच सामना असेल तो म्हणजे नवसाती दिवा व राहुल स्मृती. नवसाती दिवा संघाच्या कर्णधाराने पॅलेमध्ये यायचं आहे. शेवटचं 1 धावची आवश्यकता असेल नेहरू संघाला. आणि पुन्हा एकदा दीपक ठाकूर आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाजी करताना आणि दीपक ठाकूर यांनी पुन्हा माफ कर रणजित यांनी कटच्या दिशेने मारे चेंडू आणि धावसंख्या भरून धावसंख्या 19 आणि अशा प्रकारे नेहरू संघ जिंकलेला आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन व धारावी संघाचे आभार. पुढच्या वाटचाली तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. यानंतर लगेच सामना असेल तो म्हणजे नवसाती दिवा व राहुल स्मृती दोन्ही संघाच्या मॅन ऑफ द मॅच टीम मॅन ऑफ द मॅच म्हणून ठेवण्यात आलेले आहे ते म्हणजे आदेश तुम्ही आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. आमच्या संघातर्फे मॅन ऑफ द मॅच ठेवण्यात आलेले ते म्हणजे टी शर्ट. चांगली कामगिरी